श्रीकृष्ण आणि कालिया नाग. कालिया हा एक भयंकर विषारी नाग होता, जो यमुना नदीच्या कालियरुद्ध नावाच्या भागात वसलेला होता. या नागामुळे यमुना नदीचे पाणी विषारी झाले होते, ज्यामुळे नदीतील पाणी पिणाऱ्या सर्व प्राण्यांचा मृत्यू होत होता. गावातील लोक या नागाच्या त्रासामुळे भयभीत झाले होते. श्रीकृष्णाला यमुना नदीच्या विषारी पाण्याबद्दल आणि गावकऱ्यांच्या भीतीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या समस्येचे समाधान करण्याचे ठरवले. श्रीकृष्ण आपल्या बालसवंगडासोबत खेळत खेळत यमुनेच्या त्या भागात पोहोचले, जिथे कालिय नाग वास करत होता. श्रीकृष्णाने त्या विषारी पाण्यात उडी मारली, ज्यानंतर कालिय नागाने त्यांच्यावर आक्रमण केले. कालियाने आपले महाकाय शरीर श्रीकृष्णाभोवती गुंडाळले, पण श्रीकृष्ण त्यांच्या पाशातून सोडवून घेतले. ते कालियाच्या फणावर चढले आणि त्यावर नृत्य करू लागले. त्यांच्या वजनामुळे कालिय नाग अतीव वेदनेने त्रस्त झाला आणि त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. श्रीकृष्णाच्या पायावर नृत्य करत असताना कालियाच्या फणावरती भगवान विष्णूचे पवित्र चिन्ह म्हणजे श्रीवत्स उमटले. या प्रसंगाने कालिय नागाला आपल्या चुका उमगल्या आणि त्याने श्रीकृष्णांची क्षमा मागितली. श्रीकृष्णाने त्याला त्याच्या प्राण्यांसह यमुनेला सोडून जाण्यास सांगितले आणि त्याच्या आदेशानुसार कालियाने त्वरित यमुना नदी सोडली. यामुळे गावकऱ्यांना कालियापासून मुक्तता मिळाली.